दोऱ्याखऱ्यातील जिल्हा परिषद शाळांनी टाकली कात. पेठ तालुका शैक्षणिक गुणवत्तासाठी शाळेचे मॉडेल स्कूलमध्ये रूपांतर. मालेगाव तालुक्यातील देवगड ते शिरूर आणि देवगड ते साकूर येथील 2 रस्त्यांचे काम गेल्या वर्षभरापासून अर्धवट अवस्थेत पडून आहे. मे जून 2024 मध्ये संबंधित ठेकेदारांकडून येथे खडीकरण सुरू केले होते. मात्र पावसाच्या तोंडावर केलेले खडीकरण वाहून गेल्याने कामाच्या गुणवत्तेचा दर्जा उघडा पडला. देवडा तालुक्यातील सरस्वतीवाडी येथे विजेचा शॉक लागून 5 मेंढ्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली. रेडगाव खुर्द येथे रेडगावला जोडणाऱ्या 4ही बाजूच्या रस्त्याची अवस्था खड्डेमय झाल्याने रेडगावकरांची वहिवाट बिकट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या रस्त्यामुळे परिसरातील नागरिक आणि वाहतूकदार यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. चांदवड तालुक्यातील वडबारे येथील श्री गुरु गोरक्षनाथ महाराज आश्रमात श्री गोरक्षनाथ महाराज मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा व भंडारा कार्यक्रम शेकडो साधू संतांच्या उपस्थितीत संपन्न झाला. नगरसूल येथील ग्रामीण रुग्णालयात रुग्णांच्या सेवेसाठी असलेली रुग्णवाहिका गेल्या 3 महिन्यांपासून नादुरुस्त अवस्थेत रुग्णवाहिका कक्षात दुडखात उभी आहे. त्यामुळे नगरसूल आणि पंचक्रोशीतील 12 ते 15 खेडेगावामधील गोरगरीब रुग्णांची गैरसोय होत आहे. निफाड तालुक्यात महावितरण कंपनीच्या 20व्या वर्धापन दिनानिमित्त महावितरणच्या निफाड उपविभागाच्या वतीने सुरक्षा सप्ताह अंतर्गत विविध कार्यक्रम, व्याख्यान स्पर्धा व रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. चांदोरी येथे ओझर ग्रामीण विद्युत कक्षाच्या ओझर विभागांतर्गत असलेले चांदोरी, सायखेडा, शिंपीटाकडी, दारणा, सांगवी, चेतेगाव परिसरात महावितरणच्या वतीने ग्राहकांसाठी विद्युत सुरक्षा सप्ताह राबवण्यात आला. सिन्नर शहरात मोठ्या उत्साहात ईद उल अझहा शहरातील मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केले. ऊसाचे क्षेत्र तालुक्यात कमी झालेले असतानाही बिबट्याचा वावर दिसू लागला. दिनांक 5 रोजी मध्यरात्री सत्यगाव येथे बिबट्याने हल्ला करून एका शेतकऱ्याच्या 3 शेळ्या ठार केल्याने भीतीचे वातावरण पसरले. सिन्नर तालुक्यात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोकनेते शंकरराव बाळाजी विद्यालयात पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने प्रेरणादायी उपक्रम राबवण्यात आला. विद्यालयाच्या इको क्लब आणि हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने वृक्षारोपण केले. सिन्नर तालुक्यात मोविप्र समाजाच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. आता खरीप हंगामासाठी लागवड सुरू असून शेतकऱ्यांकडून पीक लागवडीचा निर्णय घेतला जात आहे. अनेक शेतकरी दरवर्षी एकच पीक घेत असल्यामुळे उत्पादनात घट होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागणार आहे. येवला शहरात कत्तलीच्या उद्देशाने गोवंश घेऊन जाणारा मालवाहू ट्रक पोलिसांनी पकडला. गोरक्षकाच्या मदतीने 18 ते 20 गोवंशांची सुटका करण्यात पोलिसांना यश मिळाले. बकरी ईदच्या दिवशी ही मोठी कारवाई झाल्याने खळबळ उडाली. मालेगाव येथील मोक्षिणी अर्थात मोसम नदीपात्रात शनिवारी दिनांक 7 रोजी रक्तमिश्रित पाणी वाहू लागल्याने मालेगाव नगरी सुविधा समितीने आंदोलन छेडत महापालिकेसह जिल्हा प्रशासनाचे दरवर्षी उद्भवणारे या समस्येकडे लक्ष वेधले. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यावर उपाययोजनेचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.